पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई बॉलिवूडला टार्गेट करण्याच्या बेतात असल्याचं आता उघड झालंय। अभिनेता सलमान खानला धमकावून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा तसंच खंडणी उकळण्याचा बिश्नोई गँगचा डाव होता। त्यामुळेच आता मुंबई पोलीस सतर्क झालेत। बिश्नोई गँगची बॉलिवूडवर नजर, खंडणी उकळण्याचा गँगस्टरचा प्लॅन, सौरभ उर्फ महाकालची कबुली। बॉलिवूड आता कुख्यात बिश्नोई गँगच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। उत्तर भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचा मनसुबा आखलाय। बिश्नोई टोळी आता बॉलिवूडच्या तारेतारकांमध्ये दहशत निर्माण करणार होती। बॉलिवूडमधून खंडणी उकळण्याचा लॉरेन्स बिश्नोईचा प्लॅन असल्याची माहिती सौरभ उर्फ महाकालच्या चौकशीमधून समोर आली आहे। अभी जो हमने अरेस्ट किया है वो MCOC एक्ट में जो हमारा एब्सकॉन्डिंग एक्यूज है संतोष जाधव, उसको शेल्टर देना, हेल्प करना, इस चार्जेस के तहत हमने उसको अरेस्ट किया है। तो दिस अरेस्ट इज़ नॉट अंडर मुसेवाला केस, दिस अरेस्ट इज़ अंडर अवर लोकल केस जो हमारे पास इन्वेस्टिगेशन चल रहा है। पर इसके इन्वेस्टिगेशन के दौरान जो भी तथ्य सामने आते हैं वो बाकी की एजेंसीज को भी हम शेयर कर रहे हैं। बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा मनसुबा असल्याची कबुली महाकालनं दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणी पुणे जिल्ह्यातील सौरभ उर्फ महाकालची मुंबई क्राईम ब्रांचकडून पुण्यात कसून चौकशी करण्यात आली। या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। सौरभ उर्फ महाकालनं दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला धमकीचं पत्र पाठवण्यामागे बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा बिश्नोई गँगचा इरादा होता। सलमान खान आणि त्याचे पिता सलीम खान यांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचा त्यांचा डाव होता। तसंच खंडणीची रक्कम न दिल्यास सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅनही बिश्नोई गँगनं आखला होता। सलमान खानच्या घरावर गोळीबार करून बॉलिवूडमध्ये ते दहशत निर्माण करणार होते। बॉलिवूडमधून खंडणी उकळण्याच्या या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार हनुमानगडचा कुख्यात गँगस्टर विक्रम बरार हा असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। विक्रम बरार हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरारचा जवळचा साथीदार असल्याचंही मानलं जातं। बॉलिवूडमधून खंडणी उकळण्यासाठी विक्रमने खास प्लॅनही आखला होता। कुख्यात गँगस्टर गोल्डी बरारही त्याच्या या कटात सहभागी झाला होता। बिश्नोई आणि गोल्डीनं बॉलिवूडमधून खंडणी उकळण्याची जबाबदारी विक्रम बरारवर सोपवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी विक्रम बरारनं राजस्थानमधील 3 जणांवर ही जबाबदारी सोपवली होती। सलमान पर्यंत धमकीचं पत्र कसं पोहोचवायचं याचं प्लॅनिंग सुद्धा विक्रमनं केलं होतं। या कटामध्ये सौरभ उर्फ महाकालनं महत्त्वाची भूमिका बजावली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानला केवळ धमकावण्याचा आरोपींचा प्लॅन होता। त्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवण्याचा त्याचा इरादा नसल्याचं महाकालनं चौकशीत सांगितलंय। सलमानला धमकावून बॉलिवूडमधून खंडणी वसुलीचा बिश्नोई गँगचा प्लॅन होता, मात्र तो तडीस जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची पोलखोल केली आहे। खरं तर 90च्या दशकात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीनं अशाच प्रकारे बॉलिवूडला टार्गेट केलं होतं। बॉलिवूड कलाकार आणि निर्मात्यांना धमकावून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी उकळल्याचे अनेक प्रकार त्यावेळी घडले होते। त्या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंबई पोलिसांना बराच काळही लागला होता। मात्र आता तोच फॉर्म्युला बिश्नोई टोळी अवलंबण्याच्या तयारीत होती। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस सतर्क झालेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।